नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी गव्हाची कुरडई, एकदम चकचकीत पांढरी शुभ्र चौपटीने फुलणारी कुरडई। गव्हाची कुरडई वर्षभर टिकते आणि तळल्यानंतर चौपटीने फुलते। चला तर मग 1 किलो गव्हापासून गव्हाची कुरडई कशी बनवायची ते बघूया। कुरडई बनवण्यासाठी प्रथमतः 1 किलो गहू 3 दिवस पाण्यात भिजत घालून त्यातले पाणी रोज बदलून टाकायचे, त्यामुळे त्याला कुचकट वास येत नाही। हे गहू धुवून निघालेले पाणी झाडांना टाकावे, त्यामुळे झाडांना छान खत मिळते। कुरडई करण्याची ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे, त्यामुळे गव्हाच्या कुरडया खूप छान होतात। आजचा 3रा दिवस आहे आणि पाण्याला छान फेस येऊन गहू चांगला भिजला गेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यातील पाणी काढून गहू स्वच्छ धुवून घ्यावेत। आता गव्हाचा चीक काढायचा आहे, त्यासाठी गहू मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरून घेऊया। चीक गाळून घेण्यासाठी एक मोठं पातेलं घेऊन त्यावर चाळणी ठेवून त्यावर एक सुती कापड पसरून घेतले आहे। आता ह्यात गव्हाचे मिश्रण टाकून हाताने दाबून त्यातील चीक काढून घ्यायचा। चीक व्यवस्थित दाबून झाल्यावर कापड एकत्र करून त्यातील ही चीक काढून घ्यावा। उरलेल्या चौथ्यात ही परत थोडे पाणी टाकून मिक्सरवर परत एकदा फिरून घेऊन चीक परत एकदा गाळून घेतला। हे वापरलेले सुती कापड नंतर गरम पाण्यात भिजत ठेवा, स्वच्छ निघते। अशा प्रकारे सर्व चीक काढून घेऊन चाळणीने गाळून घेतल्याने त्यातील सर्व ताम निघून जाते। पूर्ण गव्हातला चीक गाळून घेतल्यानंतरचा चौथा बघा। सर्व चीक या पातेल्यामध्ये जमा केले आहे। हे पातेले आता फ्रीज मध्ये 4 तासांसाठी ठेवून देऊ, त्यामुळे त्यातील घट्ट चीक खाली बसेल आणि वर पाणी जमा होईल। 4 तासांनी त्यात पाणी परत ओतले आणि रात्रभरासाठी फ्रीज मध्ये परत पातेले ठेवून दिले। असे केल्याने एकदम पांढरा शुभ्र चीक तयार मिळतो। किंवा तुम्ही हे गाळलेले मिश्रण रात्रभर झाकून बाहेर ठेवले तरी चालेल। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील वरचे पाणी संतपणे काढून घ्यावे व खाली जमा झालेला घट्ट चीक, त्याला खडी असे म्हणतात, ते चमच्याने नीट मिक्स करून पातळ करून घ्यावा। चिकावरचे पाणी काढून घेतले आहे। आता हा चीक दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतला। पातेल्यात चीक जिथपर्यंत होता तिथपर्यंत त्यात पाणी भरून घेतले, म्हणजे जेवढा चीक असेल तेवढेच पाणी घ्यावे। आता गॅसवर एक जाड बुडाचे पातेले ठेवा। माझ्याकडे कुकर जाड बुडाचा आहे म्हणून मी कुकर घेतला। त्यात चिका एवढेच पाणी टाकून उकळायला ठेवले। त्याला उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून मग चांगले खळखळ उकळल्यानंतर गॅस सिम केला। त्यात एका हाताने चिकाची डाळ धरली व दुसऱ्या हाताने भराभर लाटण्याने घोटून घ्यावे। घोटताना जळ जात असेल तर घरातील एखाद्या सदस्याची मदत घ्यावी, त्यामुळे काम सोपे होते। दर 2-3 मिनिटांनी हलवून घ्यावे, म्हणजे चीक खाली लागत नाही। 10 मिनिटांनी बघा, चीक चांगला चकचकीत पांढरा शुभ्र झाला आहे। आता सोऱ्याला जाड शेवेची चकती लावून त्याला तेलाचे बोट फिरवून घ्यावे। चीक सोऱ्यात भरून प्लास्टिक पेपरवर कुरड्या घालाव्यात। आमच्या इथे बिल्डिंगला पत्रे असल्यामुळे मी ताटात कुरड्या घातल्या। पाण्याचा हात लावून सोऱ्यामध्ये चीक भरावा, म्हणजे त्याचा चटका लागत नाही। सोऱ्यात चीक भरून झाल्यावर त्यावर झाकण ठेवावे, म्हणजे तो थंड होऊन सुकणार नाही। सोऱ्याने कुरड्या घालताना थोड्याशा पातळसर पसरून घालाव्यात, त्यामुळे त्याच्या तारा एकमेकांना न चिकटता तळल्यानंतर व्यवस्थित फुलल्या जातात। अशाच छान छान वाळवण्याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। तसेच गव्हाच्या चिकापासून गोड चिकवडी, आंबा चिकवडी, बॉम्बेकराची हलवा चिकवडी ह्या रेसिपीज मी माझ्या या यूट्यूब चॅनल वंदनाज रेसिपीवर अपलोड केलेल्या आहेत। रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ह्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला ही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। कुरडयांना दुसऱ्या दिवशी उलटवून ऊन दाखवून घ्यावे, मग त्या ट्रेमध्ये किंवा सुपात काढून 3ऱ्या दिवसाचे ऊन पण दाखवून घ्यावे, म्हणजे कुरडई आतपर्यंत चांगली वाळते। बघा, कुकरला खाली चीक अजिबात लागलेला नाही। तयार झालेल्या सर्व कुरडया, ऊन दाखवून वाळलेल्या सगळ्या कुरडया, 1 किलो गव्हापासून 40 कुरडया तयार झाल्या। कढईमध्ये तेल गरम करून त्यात कुरडई तळून घ्यावी। ह्या कुरडया एकदम हलक्या होतात आणि चौपट फुलतात।